तर आपण मागं काय पाहिलं होतं, पार्ट ऑफ स्पीच. किती प्रकार आहेत त्याचे एकूण? 8 प्रकार. तर 8 प्रकारपैकी आपण कोणता बघितला होता? पहिला नाउन बघितला होता का नाही? नाउन मध्ये काय असते? द नेम ऑफ पर्सन, थिंग्स अँड प्लेस इज कॉल्ड एज नाउन. एखाद्या व्यक्तीला, जागेला किंवा वस्तूला दिल्या जाणाऱ्या नावाला नाउन म्हणायचं का नाही? तर आज आपण बघणार आहोत दुसरा पार्ट. काय बघणार आहोत? प्रोनाउन. काय बघायचं आज? प्रोनाउन्स वाक्य. ओके. प्रोनाउन्स आर the words that are used in place of noun is called as pronouns. इकडे लक्ष द्या. प्रोनाउन ची व्याख्या घ्या. प्रोनाउन म्हणजे काय? सर्वनामे. काय प्रोनाउन म्हणजे काय? सर्वनामे. आता प्रोनाउन म्हणजे प्रोनाउन्स आर द वर्ड्स दॅट आर यूज्ड इन प्लेस ऑफ नाउन. म्हणजे असे शब्द जे की आपण नावाच्या जागे वापरल्या जाणार आहेत. ओके. ह्याच्यात बघ काय काय येतात? आय, वी, ही, शी, दे, माय, एक्झाम्पल, इट इज, असे अनेक शब्द आहेत जे आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत. एवढं लक्षात आलं का तुला? आता एखादं एक्झाम्पल बघ पुन्हा. वेदू इज हॅपी. वेदू इज हॅपी. डू यू नो व्हाय ही हॅपी. आता इकडे लक्ष द्या. ह्याच्यात काय झालं माहितीये का? वेदू इज हॅपी. वेदू काय आहे? आनंदी आहे. डू यू नो, तुला माहित आहे का? वाय ही हॅपी. आता ह्याच्यात प्रोनाउन कोणता माहितीये का? वाय ही. कोणता आहे? ही. कशामुळे माहितीये का? कारण ही आपण कोणाला दर्शवायलो? कोणासाठी दर्शवलो? वेदूसाठी. कळलं? वेदू इज हॅपी. डू यू नो वाय ही हॅपी. तुला माहित आहे का वेदू कशामुळे हॅपी आहे? आता आपण इथं वाय वेदू हॅपी आपण असं पण लिहू शकत असतो, पण इंग्रजीमध्ये जर एखादं वाक्य सुटसुटीत व्यवस्थित जर बनवायचं असेल तर आपल्याला प्रोनाउनचा वापर करावा लागतो. असे खूप सारे वाक्य आहेत की त्याच्यात आपल्याला प्रोनाउन वापरावं लागते. आता इथं जर वेदू जर वापरलं तर काय होईल? वेदू इज हॅपी. डू यू नो वाय वेदू हॅपी. असं बी जमते, काय प्रॉब्लेम नाही. पण प्रोनाउन कशासाठी असते? व्यवस्थित वाक्य बनवण्यासाठी. मग इथं वेदूच्या जागी आपण दुसरं बी काही घेऊ शकतो. तर मग प्रोनाउन म्हणजेच काय? प्रोनाउन्स आर द वर्ड्स दॅट आर यूज्ड इन प्लेस ऑफ नाउन. नाउन काय ह्याच्यात? वेदू. नाउन काय ह्याच्यात? वेदू. ह्याच्यात काय म्हणलेलं आहे? असे शब्द जे नाउनला रिप्लेस करणारे, म्हणजे नाउनच्या जागी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनामे. कळालं का? नाउन कोणते ह्याच्यात? वेदू. आणि त्याच्या जागी आपण कोणता शब्द वापरलाय? ही. ही कोणाला दर्शवतोय? वेदूला. आहे का नाही? ही कोणाला दर्शवतोय? वेदूला. अशा शब्दांना आपण सर्वनामे प्रोनाउन्स म्हणायचं. कळालं का? प्रोनाउन आर द वर्ड्स म्हणजे असे काही शब्द दॅट आर यूज इन प्लेस, म्हणजे असे शब्द जे की नाउनला रिप्लेस करणार किंवा नाउनच्या जागी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनामे प्रोनाउन्स असं म्हणतात. एवढं कळालं का? हो. नक्की? चालेल.